शेळ्या पाळणारी माणसं पहा, शेळ्या पाळणारी, शेळीचं बकरू पिऊ नये म्हणून त्याला आळापणी घालते. पण आळापणी घालताना असं घालतंय ते फडक्याला शेण चुळीते आणि सडाचं तोंड पॅक करते. ही कोणत्या ग्रंथातली ओवी आहे? खाजवा डोकं तुम्ही 2 मिनिटं. शेतकऱ्याच्या शेळीचं बकरू पिऊ नये म्हणून शेतकरी शेळीला आळपणी घालते. आळपणी घालते म्हणजे फडक्याला शेण चुळीते आणि सडाचं तोंड पॅक करते. ही ओवी भागवतात आहे का ज्ञानेश्वरीत आहे का गाथ्यात आहे? ही ओवी शेतकऱ्याच्या गाथ्यात आहे. आणि शेतकऱ्याचा गाथा कोणाला सापडणार नाही. काही काही शेतकरी त्याच्या पुढचे त्याच्यात काटा घालते. बकरू प्यायला सुटलं का असं मूड मध्ये जातात, त्याचा नागपुडीत काटा, मरण तर दूध प्याणार नाही. आता ह्या ज्या ओव्या आहेत या वाचायच्या नसत्यात. आता फक्त एका मिनिटात रामायण जरा फास्ट आहे थोडं, मग घुसल तेवढं डोक्यात घ्या. रामाच्या बापाचं नाव दशरथ. दश म्हणजे 10, मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 हा दशरथ. आता दशरथाला राण्या बोला पटकन, आजारी पटापट बोला. दशरथाला राण्या 3, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. झालं. प्रकृतीला 3 गुण, रजगुण, तमगुण, सतगुण. जागेवर उत्तर त्याला. आता दशरथाला पोरं बॉम्बला, दशरथाला पोरं 4, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. अंतकरणाला कप्पे 4, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. झाले 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतकरणाला कप्पे 4. दशरथाला पोरं 4, प्रकृतीला गुण 3, दशरथाला राण्या 3. हा असं फायनल करून घ्यायचं. इंद्रिय 10. बरं त्याच्यात पहिला वानसाला कोण गेला? राम. त्याच्याबरोबर गेला लक्ष्मण. दोघांबरोबर गेली सीता. मग राम आहे ज्ञान, लक्ष्मण आहे वैराग्य, सीता आहे भक्ती. पहिलं जातं ज्ञान, त्याच्या मागे येतं वैराग्य. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय कधी टिकू शकत नाही. मग पहिले गेली राम. बरं सीता सोडवली कुणी? बॉम्बला, हनुमंतानं. आणि पळवली कुणी? रावणानं. मग माळकरी मंडळी उत्तर द्या आता. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. हे वाक्य कोणाचं आहे? जनक राजा. सावध राहायचं बरं का, परत गोठाळा नाही करायचा, तिथंच फिरायचं आपल्याला. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. म्हणजे सीता जनकाची कोण आहे? सीता जनकाची मुलगी. आता जो धनुष्य उचलेल त्याला मी मुलगी देणार. मुलगी भंगार भुंगाराला कोणाला देणार नाही, येडपटाला देणार नाही. ज्याच्यात घमेंट त्यानं यायचं, धनुष्य उचलायचं, मुलगी देणार. सगळे लोक आले धनुष्य उचलायला. पहिले लोक आलेले लोक सीता पाहिला आलते का धनुष्य? त्यांच्या डोक्यात काय होतं? बारीक खाजवा डोकं. त्यांच्या डोक्यात होती सीता. धनुष्य तर आपण सहज उचलू म्हणजे सीता आपल्याला मिळणार. या अपेक्षेनं आले होते का निरापेक्षेनं? अपेक्षेनं मला सीता मिळणार. सगळे आले आणि धनुष्य पाहिलं. निमे म्हणले सीता नको का? जगणारच नाही तर काय करते सीता उचलून? आपण धनुष्य उचलणार आणि आपण मारणार म्हणजे आहे ती रांडकी होणार. हे जटे करण्यापेक्षा तू सीता तुला लकलाप, आम्हाला नको. निमे राजे जनका स्वयंवरातून चालले. जनकानं त्यांना विचारलं का हो चालले? ते म्हणले पाहायला आलतो. सीता नको आम्हाला, फक्त धनुष्य पाहिला आम्ही. कारण त्यांनी कॅपॅसिटी ओळखली, आपल्याच्यानं सीता मिळू शकत नाही. पण या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणाला? रावणाला. आणि रावणाला आमंत्रण नव्हतं पण आलाच. आणि तुमच्या माझ्या शरीरात, सगळ्यांच्या शरीरात आमंत्रण नाही पण आला. त्या रावणाचं नाव आहे अहंकार. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात काय आहे? रावण. रावण अहंकार. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला डाळिंबातला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टरच आला. आता तुहा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला का ग जप्तीची नोटीस आली? तिला मी कष्ट करते याचा काय झाला? अहंकार. 2 भाऊ वाहिले निघले, थोरल्यानं जीसीपी घेतला. जीसीपी धाकट्या मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर
आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणलं पाहतो पण अंडर पॅन्ट पिळू दे ना गार राखलं मी. काय झाला तिला ग. आता ऐका त्या राक्षसाचं नाव काय रावण. आणि तो रावण आला पण इथं शब्द लय बारीक बारीक आहे बरं का, गोष्टी नुसत्या पाठ नाही करायच्या. रावण आला आणि रावण जनकाला म्हणतो का रे एवढं मोठं स्वयंवर मांडलं मला आमंत्रण का नाही का नाही का हा शब्द सुद्धा परत अंकाराचे का नाही. जनक हुशार होता. जनकानं सांगितलं याला जनकानं सांगितलं याला काय झालंय अंकार. मग जनकानं एकच उत्तर दिलं रावणा तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या सम्राटाला धनुष्य उचलायला बोलवलं म्हणजे तुझा अपमान आहे. बिघडला ना रावण, फुगलं रावण. दोन माणसांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. एक आईबापापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. कोणापेक्षाही मोठे व्हा तुम्ही, कोणापेक्षाही व्हा, पण आईबापापेक्षा मोठं व्हायचं नाही. आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. महिला म्हणलं तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का तर तुम्ही त्यांना उलटवूच सांगायचं मी त्यांच्यात आहे. असं नाही म्हणायचं ते माझ्यात आहे. तुम्हाला ती फुगीरपणाची सवय लागली माझ्यात असं बुकायचं नाही. मी त्यांच्यात आहे का विहीर त्यांचे जमीन त्यांचे जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचा आहे. फक्त मी त्याला ये संटो असल्यामुळे तो माझं सोडून कोणचं ऐकत नाही. दोघांपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. हे आईबापापेक्षा मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं नाही. थोडं वाजवता यायला लागलं का ते म्हणते आमच्या गुरुलाच बोल येत नव्हती. थोडं गाता यायला लागलं का ते म्हणतं गुरु माया पुढे वाजितच नव्हता. अशा भंगार गप्पा नाही आणायचं. गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. मोरगा काय नाही मारा. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. हिशोब काढा बरं का शाळेतले पोरं. 80,000 बायका आणि 1,00,000 पोरं किती झाली 180. 1,00,000 नातू 3,05,000 आणि 1,00,000 पंतू 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. मोबाईल मध्ये घेऊन जा बरं का उदाहरण, घरी रोज ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं आणि त्यानं इंद्र जिंकल्यामुळं त्याचं पहिलं नाव पडलं होतं इंद्रजित. रावणाला एक भाऊ होता त्याचं नाव बिभीषण होतं. इतका हुशार माणूस होता तो बिभीषण. त्यानं बसल्या बसल्या विचार केला एक दिवस आपल्याला रावण कधीच आटपणार नाही. मग आपण एक आयडिया केली तर जर रामाची आणि रावणाची लावून दिली तर जिंकलो आपण. मी भावंत पहिल्यापासून मारा आता उगाच भुकात्यात लोक नाही ते पहिले मग हे फक्त आडनाव बदलून जन्माला आलेत नाही तर तुळी तीच आहे. ऐका त्या इंद्रजिताने काय केलं महाराज डायरेक्ट रामाला जाऊन गाठवलं. ते मध्ये थांबला नाही गडी कच्चा नव्हता तो. त्यावेळेला रामाला एकच वाक्य सांगितलं तुझ्या आयुष्यात तुला सीता मिळणार नाही. सीता रावणाच्या ताब्यात आहे. सीता तुला मिळणार नाही. पण तुला काय करावं लागेल तो रावण मारायच्या भानगडीत पड नको. पहिला इंद्रजित मिळाला पाहिजे. काय विचार आहेत महाराज. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची पाहता काय माहिती चुलत्यानं. आणि त्या चुलत्याचं नाव बिभीषण. मारायचा कोण इंद्रजित. पण त्यानं एक दम दिला त्याला. इंद्रजित मारायचा पण त्याचा जो हात आहे इंद्रजिताचा तो इंद्रजिताचा जो हात आहे त्यानं 14 वेळा इंद्र जिंकले. त्या हाताला असं वरदान आहे जर इंद्रजिताच्या हातात कधी बाण आला आणि त्यानं जर बाण लावला तर समोरचा माणूस जगू शकत नाही. तू फक्त एक कर रामा मार इंद्रजित. पण एक करायचं त्याच्या हातात बाण येता कामा नाही. काय बोलायचंय महाराज. इंद्रजितानं भात्यात खाली माग हात घातला आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा हात ढोपरातून उडाला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात अंगणात पडला. भूकंपासारखा आवाज झाला आणि इंद्रजितात हात अंगणात जाऊन पडला. रावणाची बायको बाहेर आली. महिला म्हणलं सुलोचना. तिचं नाव सुलोचना होतं. पतिव्रता होती. पतिव्रता कळतं तुम्हाला म्हणजे परत माय 5 मिनिटं जातील असे. पतिव्रता ह्या शब्दाचा अर्थ असा आहे पतीच्या अगोदर नंतर झोपते ना अगोदर उठते तिला पतिव्रता म्हणतात. आपल्या घरात पाणी कोण तापित रे पप्पा का मम्मी. पप्पा बरोबर. ती पतिव्रता होती. ती बाहेर आली महाराज.
आणि बसलेल्या माणसांनी नाही का तिनं तुटलेला हात पाहिला. लय बारीक गोष्ट आहे का ती. तिनं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तुटलेल्या हाताचा. ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंग केलीच कोणी? अहो तिच्या बापानंच केली. ती कोणी केली? लक्ष्मण तिचा बापच होता. मग पाहुणे रावले का आलाय? बिघडवायलाच ना. तिनं तुटलेला हात, महाराज त्या तुटलेल्या हाताजवळ ती गेली. माईला म्हणलं तो तुटलेला हात असा हल्ला महाराज, हल्ला असा हात. तो तुटलेला हात जो होता नवऱ्याचा तो असा हलायचा. तिनं तो तुटलेला हात घेतला आणि त्या हातानं तो हात घेतला तिनं. तो हल्लेला हात तिनं त्या तुटलेल्या हाताला असा कागद आणि पेन दिला. तर त्या तुटलेल्या हातानं त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात घ्या. ज्याच्या घरांमध्ये आई बापांचे छेड झाले, गायकर पाटलाच्या परिवाराने ध्यानात ठेवायचं तुम्हाला 3 पिढ्या आता कमी पडणार नाही. पण एक वाक्य लिहून घ्या. प्रत्येक माणसाकडे सध्या मोबाईल आहे. आहे का नाही? कालवणाला तेल नाही पण मोबाईल आहे. डोक्याला तेल नाही पण मोबाईल. घरात लाईट नाही पण मोबाईल आहे. पण केवढ्याचा आहे मोबाईल घ्या. एकदा लिहूनच घ्या 2 मिनिटं. मोबाईल सांगतो तुम्हाला. मोबाईल केवढ्याचा घ्या. तो नोकियाचा असो, सॅमसंगचा असो, जिओचा असो, तो रेंज नसताना चालून दाखवा. चालवा ना. मग वाक्य सांगा. मोबाईलचं हँडशिक चालवायचं असेल तर त्याला काय लागते? बोला पटकन. रेंज. मग अनंत जन्मीच्या पुण्याची सामुग्री आणि आईबापाच्या आशीर्वादाची रेंज पाहिजे तेव्हा लक्ष्मी टिकत असते. मोबाईल सांगतो त्याला आईबापाच्या पुण्याची रेंज पाहिजे. हे तुम्हाला ते पुण्य कमावलाच. रेंज आली. आता मोबाईल मध्ये बॅलन्स किती आहे सगळ्यांचा? तुमच्या माझ्या 100 रुपये. माझ्या सगळ्या मोबाईल मध्ये इनेवाल्या बाबाच्या टाळकऱ्यांच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 रुपये बॅलन्स आहे. 100 रुपये बॅलन्स कोणता? अल्प आयुष्य मानव देश शतक लिहिले ते. पण किती वर्ष आयुष्य आता प्रत्येकाला? बोला पटकन. हजर एक तुम्ही बोलत जा. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50. बालपण गेले नियंता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवर्तले चिंता. मग तुमचे माझे 50 रुपये बॅलन्स गेले ना फुकट. टिकटॉक, व्हॉट्सअप, पबजी. टिकटॉक, व्हॉट्सअप, पबजी, युट्यूब, मेसेज किती गेले? बोला पटकन. 50. आता शिल्लक किती आहेत? 50. 100 होते ना, 50 राहिले. आता बॅलन्स किती आहे तुमचा माझा? 50. त्याच्यात 25 रुपये बोगस गेले. नको त्याला जागा कर. हॅलो पुढे. हॅलो पुढे. आवाज नाही येत. झाडावर चढ. चड्डी गुथली झाडात. चड्डी झाडालाच राहिली. हवर चढला. हॅलो आता येतोय का आवाज? हा. काय हो? काय नाही. सहज. तू नालाय घे का? सहज म्हणजे केलं तर सहज. हा. जेवला का? हा. झोपला का? हा. झोपला? झोप आली का? झोप मग. आता तू काय उठून बसणार आहे का? झोपलाय का? पालथाय का? होता नाही. अरे काय नालायक पण आहे. किती गेले? 25. पुरावा सांगतो त्याला. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठवले कधी वाची कृपाने दी माय बापा नाही ऐकले गायले गीत धरिले ना सांडले हित नावडे पुराण बसले संत केली बहुत परनिंदा करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पालीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संघ घडले अन्याय बहुत आदर मौ पाव नकळे हित नये बोलू आठवते आपापण्या घात करू शत्रू झालो मी दावे धारू तू तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे गेले 25. आता बॅलन्स किती आहे? 25. पण तोवर बॅटरी टिकली पाहिजे ना. आता खर्चायचे किती आहेत? 25. पण तोवर बॅटरी उतरली पाहिजे. निम्म्यांची बॅटरी उतरेल. चहा घेता का? राखेल दे. चहा नको. शुगर बीपी दिसत नाही ऐकू येत नाही बॅटरी उतरली आणि बोला पण राहता. मोबाईल चार्जिंग करायला बॅटरी मोबाईलची बॅटरी चार्जिंग करायला काय काय लागतं बोला पटकन. चूक 1 लाईट 2 चार्जर 3 पिन आणि 4 बटन. ऐका अनंत जन्मीच्या पुण्याच्या सामुग्रीची लाईट पाहिजे संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे स्वतःच्या प्रारब्धाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे तेव्हा मोबाईल चार्ज होईल. आणि
आणि एवढं कळत असेल त्यानंच जवळ मोबाईल ठेवा. स्वतःच्या नित्यनियमाचं बटन दाबलं पाहिजे. याचा अर्थ चांगलं वागण्याचा नियम, त्याला संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रारब्धाची पिन पाहिजे, आणि तिळतिळ पुण्य साचा पडे अनंत जन्माच्या पुण्याची लाईट पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी गायकर परिवारात आल्या म्हणून त्यांचा आज आई बाप्पाच्या सहस्त्र दर्शनाचा मोबाईल चार्ज झाला. उगाच कोणी उठायचं मोबाईल वापरायचं भंगार भंगार काही. मोबाईल वापरणाऱ्या माणसाला निद्रा नोश नावाचा रोग आहे. नाश झोपत नाही, ते पागल झाले. ते पागल ज्यांचे पोरग 10वीला 12वीला आहे, ज्यांचं पोरगण पोरगी आता आईबाप निडाय का आईबाप, ज्यांची पोरगी 10वीला 12वीला आहे, पोरगण पोरगी, त्यांनी आता घरी गेले पोरगण पोरगी घरात घ्या, 2-4 कानफटीत द्या आणि त्यांचे मोबाईल ताब्यात घ्या. शेवटचा पेपर संपेपर्यंत मोबाईल देऊ नका. पोरांना तुम्ही मोबाईल द्यायचं जर 15 दिवस बंद केलं नाही, कार्टे पासच होणार नाही. 21 तारखेला 12वीचा पेपर आहे, तोंडगे पुस्तक सुद्धा उचकते नाही. 10वीचे कोणी असले पुरी सुरी नीट आहे का? 10वीचे यंदा 20 मार्क शाळेतले बंद झाले. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. ती बापाची पेंट संपली आता. गेल्या वर्षीपर्यंत काय होती पेंट? 20 पडायचे इकडं 20 पैकी 20, मग रिकाम्या जागा 5 मार्कांनी जोड्या लावा, 3 मार्क सुटला सुटला. यंदा मास्टरला पेपर दिला तरी पास व्हायचं नाही तर पोरग काय होत. यंदा जर 10वीच्या परीक्षक कडक जर घेतल्या ना, कडक म्हणजे नीतीनं कोणाला पाहून द्यायचं नाही, तर 46% पोरं पास होतील. 16 लाख येते यंदा 10वीला, 12 लाख नापास होतील यंदा. युवक कार्यकर्ते फक्त. आणि यंदा गाईड जरी दिलं ना, गाईड पाहता नाही सापडलं तर पाहिजे. तू किती नाही साधी लाख सेमीला आहे. तू सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा, चेहरा शेमेचा आहे तिला. तू मराठी मिडियमला आहे ना? सेमीला आहे तू कितीला आहे? 4थीला आहे का? तू 7वीला आहे का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. घाबरू नको, स्थायू. तू 10वीला आहे ना? 10वीला कोण पोरगी याच्यात? तू 10वीला आहे का? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? मराठी मिडियमला आहे का? आता 10वीला आहे तू? मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का? मी एक रिकामी जागा सांगतो तेवढी भरून पाहायची. अष्टकाचा नियम टिंबटिंबने मांडला. अष्टकाचा नियम टिंबटिंबने मांडला. 10वीच्या कोणत्याही पोरीनं सांगा. अष्टकाचा नियम टिंबटिंबने मांडला नाही येत. पुढचं सांगतो. त्रिकाचा नियम टिंबटिंबने मांडला. करेक्ट. डोबेरायनरनं मांडला त्रिकाचा नियम, न्यूलँडनं मांडला अष्टकाचा नियम, मोसलेने मांडला अनुक्रम अनुअंकाचा नियम, आणि मेंडेलिपनं मारला आवर्त सारणीचा नियम, आणि मेंडेलिपनं मारला आधुनिक आवर्त सारणीचा नियम, आणि केपलरनं मांडले पहिल्या प्रकरणातले 3 नियम. आता माझ्या बोटाकडे पाहून तो नियम ओळखायचा पटकन. 10वीच्या पोरीनं पटकन बरं का. माझ्या बोटाकडे पाहिजे नियम तुमच्या पुस्तकातला आहे. आपण पुस्तक माझ्या दोन्ही पुस्तकं पाठ आहेत. विज्ञान पेपर 1 आणि विज्ञान पेपर 2. 16च्या 20च्या 20 प्रकरणं पाठ आहेत माझ्या 10वीची. 10 प्रकरण आहेत का? मला फक्त बोटावरून तो नियम सांगायचा मला. दहावीच्या कोणत्या पोरानं बेरानं मला बोटाकडे पाहून नियम सांगायचा. कोणत्याही डावा बरोबर आहे, डावा बरोबर आहे, डावा हात बरोबर आहे. मी सांगून टाकू का? याला म्हणायचं फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, याला म्हणायचं फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, आणि याला म्हणायचं उजव्या हाताचा नियम. दहावीला मी आहे का तू आहे? काय नाही महाराज. पुस्तक उचकणे हा विषय पोरांनी
सोडून दिला. नियम बियम करायचा नाही. कीर्तनकार कीर्तन संपल्यावर जसा पैशाला हात मारतो तसा त्यानं काकड्याला हात मारला पाहिजे रोज. रोज मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर आम्ही दोघं संगत असू. किती घाई जरी असली, किती घाई जरी असली, तुम्हाला सकाळी वाचायला वेळ नाही, वाचू नका. खिशात मालिका ठेवा. वेळ मिळेल तेव्हा काकड्यावरून नजर टाकली पाहिजे. काय माहिती, काकड्यावर नजर टाकलीच पाहिजे. हरिपाठावर नजर कीर्तनकारानं टाकलीच पाहिजे. मी असं पैसे घ्यायला लाज वाटत नाही, काकडा करायची का लाज वाटते? भजन्या हा कधी दिवस उगायच्या नंतर उठला नाही पाहिजे. महाराज असो नाही तर कोणी असो. जो दिवस उगता उठतो तो महाराज नाहीच. तुम्ही म्हणाल तुला पोपटवाणी बोलतो, कधी अजून झोपेलच नाही सूर्यबोध. 4 करतोय. काल 4 कीर्तन केलती, परवा 4 केलती एका दिवसात. 3 तास रोज हाणतो मोकळे. चालू 3, आता 4 2-4 दिवस माग शुद्ध दशमीमुळं. तरी साला टाईट. अगोदर आपण करायचं मग लोकांना सांगायचं. मी माझा बापू उचलून आपटायचा आणि तुम्हाला बापू कविता सांगायची. लाज नाही वाटली बाई? तू का म्हणे अंगे काही फळं रसाळ गोमटी नाही. इथे आपण काही फळं रसाळ गोमटी नाही. काही रसाळ आहेत पण गोमटी आहेत. काही गोमटी आहेत रसाळ नाहीत. काही रसाळही नाही गोमटी नाही. लिंबाची लिंबुळी रसाळ आहे गोमटी नाही. लिंब रसाळही नाही गोमटी नाही. नारळ गोमटा आहे रसाळ नाही. हापूस आंबा रसाळही आहे आणि गोमटा आहे. आणि धोत्र्याचं बोंड रसाळही नाही गोमटाही नाही. काही माणसांच्या आईबापाच्या बियातच दोष आहे म्हणून संतती खराब आहे. आणि असं कोणी उठायचं माया पोरगा कीर्तनकार आला पाहिजे अशी अपेक्षा धरायची नाही. नाही. लोकांचा काय भ्रम झालाय, कीर्तनकाराचं पोर भजन्या झालं पाहिजे, पखवाद्याचं पोर पखवाद्या झालं पाहिजे. असं घडत नाही. पखवाद्याचं पोरग येडं निघू शकतं, भजन्याचं पोरग स्वर्या करू शकतं, बाबाचं पोरग पंप लुटू शकतं. असं नाही चालत. जगात एकच माणूस आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. युवा नेतृत्व हे महाराज लोकांना नाही जमायचं. आपण तो प्रयोग करायचा सुद्धा नाही. का? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा भूमिपीची काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले ते काही. मग माळकरी मंडळी ऐका. हनुमंताचा जन्म सीतेला सोडवण्यासाठी झाला. रामाची भक्ती करण्यासाठी झाला. महिला मंडळ, हनुमंताचा जन्म सीतेला सोडवण्यासाठी झाला, रामाची भक्ती करण्यासाठी झाला का अंजनीच्या तपासाठी झाला? अंजनीच्या तपासाठी. हनुमान जन्माला आला जरी नसता काही फरक पडला नसता. राम येणारच होता. जनक स्वयंवर मांडणारच होता. रावण सीता पळून नेणारच होता. फक्त प्रश्न असा होता, रावण मेला नसता, तो गडी अमृत पेन होता. आणि रावण जर मेला नसता तर तुम्ही मी भेटल्यावर राम राम म्हणलो नसतो. रावण जय हो असतो आपण. हनुमान जरी नसता काही फरक पडला नसता. काम केलं जगासाठी. राम येणार. शिवाजी महाराज जन्माला आले. रावण सीता पूर्ण करण्यासाठी काम केलं अख्ख्या जगासाठी. तुकाराम महाराज आले देवाने दिलेला प्रसाद म्हणून, पण उद्धार केला अख्ख्या जगाचा. अख्ख्या जगाला. असं नाही धन्य माता पिता पिता
आता प्रश्न निर्माण झालाय काहींचा होतो तिरस्कार. शब्द नीट आहे का बरं का. काहींचा होतो तिरस्कार, काहींचा होतो स्वीकार आणि काहींना मिळतो पुरस्कार. माणसं धार्मिक आहेत पण आचरण धर्मविरोधी आहे. त्याचा काय घडेल? तिरस्कार. गाथा पाठ आहे, गाथा बिथा पाठ आहे, गणबिन 20-22 ठिकाणी लावतोय पण धावून उठतोय माणसावर. ज्ञानेश्वरी अख्खी पाठ, मग याचा लोक करत्या तिरस्कार. धनुष्य उचलायला जो पठ्ठ्या आलता रावण. आता तुम्ही बारीक अभ्यास करा, माझ्यापेक्षा विद्वान आहे तुम्ही. रावणाला बायका होते 80,000. हे मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे ना? मग रावण सीता उचलायला आला तेव्हा वयाचा किती असेल? आता त्याच्यापेक्षा जाणकार माणसं लगेच सांगतील या पठ्ठ्याची पिढी होती 3री, आपलं 4थी. रावणाची पिढी होती 4थी आणि दशरथाची पिढी होती 57वी. मग किती जुना रावण होता? राम ही 57वी पिढी आहे आणि रावण ही फक्त 4थी पिढी आहे. आता रावणाला बायका होत्या 80,000. जर 1 वर्षाला 1 बायको करायची म्हणलं वर्षाला 1 म्हणजे निदान बायकांच्या हिशोबाने रावणाचं वय किती असेल? 80,000. आणि अगोदर काय 15-20 वर्ष असेल का नाही का जन्मला बायको केली त्यानं. मग ते 15 धरा. मग रावण साधारणपणे सीता उचलून पळून न्यायला आला तेव्हा अंदाजे किती वर्षाचा असेल? 95,000. 80 ते 15. तेव्हा सीता किती वर्षाची होती माहिती का? किती वर्षाची होती माहिती का? 18. आता घोटाळा परत त्याच्यात असा आहे, रामाने सीता जिंकली तेव्हा राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची आणि तेव्हापासूनच मुलीचं वय ठरलं. आता ते पोराचं चुकीचं ठरलंय, ते 21 ते 25 पाहिजे. लोकांना भ्या वाटायला लागलं 25 होतो बाप किती वेळा हाणतो किती वेळा नाही.
म्हणून ते 21 केलंय. नाही तर रामाचं वय होतं 25 आणि सीतेचं वय होतं 18 आणि हा पठ्ठ्या सीता पळून न्यायला आलता याचं वय होतं 95,000 वर्ष. म्हणून रावणाचा लोक करतात तिरस्कार आणि रामाचा करतात स्वीकार. आता उलट सांगतो, समाजाने ज्यांचा तिरस्कार केला त्यांना देवाने जवळ केलं. रावणाचा अख्ख्या समाजाने केला तिरस्कार, पण बाण मारायला रामाजवळ गेला. उलटा कार्यक्रम झाला का नाही? शबरीच्या डोक्याला कोणताच भांग नव्हता. शबरी कधी ब्युटी पार्लरला गेली नाही, फेसिंग केलं नाही, मिक्सिंग केलं नाही, सॉफ्टिंग केलं नाही. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. असं आहे ते. फेसिंग म्हणजे फक्त खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या याला सॉफ्टिंग करणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि त्याला 3 प्रकारचे भांग पाडावं लागतात. पहिला भांग आहे त्याला म्हणायचं पॉप, आणि तो पॉप भांग असा आहे का त्याला मध्ये खड्डा आहे, पुढे झटका आहे. म्हणजे इकडे एक टोंगळा, इकडे एक खड्डा आणि इकडे एक खड्डांमध्ये डोंगळा, त्याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांग आहे देवयानी. तो देवयानी भांग असा आहे पोरीनो, ही जी बाजू इथली त्याशी पुढे दडपवायची, म्हणजे इथं फुगा करायचा इथं, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बांधायची नाही. ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. मग पोरी बोलताना असं करत असते बा, मी डोक्यातून गेले, त्याला म्हणायचं देवयानी. आणि आता नवीन एक भांग आलाय, नवीन, त्याचं नाव मला माहित नाही, पण चला हवा येऊ द्या. पाहिलं ना तुम्ही, चला हवा येऊ द्या, त्याच्यात भांग आहे बऱ्याच नाट्यांचा. तो भांग असा आहे पूर्ण, एकच बाजू बांधायची, ही बाजू बांधायची नाही, मोकळी अशी ओढून घ्यायची, इथं दिसलं नाही पाहिजे पुढं काही, आणि चालताना अशी चालली पाहिजे. अहो, एक पोरग कॅनलच्या कडेला उभं होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनल मध्ये. हो, शबरीचा लोकांनी केला तिरस्कार, रामाने केला समाजाचा, रावणाने केला तिरस्कार, रामाने केला स्वीकार. समाजाने तुकोबरायचा केला तिरस्कार, देवाने केला स्वीकार. माऊलीचा समाजाने केला तिरस्कार, देवाने केला स्वीकार.